नमस्कार मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलो आहोत तर टी-आय-ची एक्झाम जवळ येऊ राहिली. ती बी पोलीस भरतीची. तर आज आपण पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी काही क्वेश्चन सेट घेऊन आलो आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजबद्दल बघणार आहोत. तर जनरल नॉलेजमध्ये मी काही 40 क्वेश्चन घेऊन आलो आहोत. तर 40 क्वेश्चनपैकी निदान 20 तरी क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये दिसतील. नाही दिसले तर आपला चॅनल डायरेक्ट अनसबस्क्राईब करून टाकायचा. ओके, तर चला बघूयात पहिला क्वेश्चन. पहिला क्वेश्चन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोणती भाषा वापरली गेली? तर आपण कमेंट करू शकता. तर सगळ्यांनाच माहीत आहे की संस्कृत भाषा ही मराठीत असते, कारण की संस्कृत भाषा ही आपल्या पुरातन काळापासून वापरली गेलेली आहे आणि हिंदू धर्म हा सर्वात जुना धर्म आहे हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर सर्वात जुना धर्म असल्याकारणाने सर्वात प्रथम तर संस्कृत भाषेत सगळे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर आपण सांगू शकतो की संस्कृत भाषा ही शिवरायांच्या अभिषेकावेळी वापरली गेली. बाकी हिंदी, ब्रज वगैरे तर काही वापरणार नाही. तर शिवरायांचा अभिषेक कधी झाला तुम्ही सांगा बरं कमेंटमध्ये. तो 1674ला झाला होता. दुसरा क्वेश्चन काय आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे? तर हे तर साधे सिंपल आहे, बुलढाणा जिल्ह्यात, कारण की नाशिक जिल्ह्यात गंगापूर धरण आहे, नंतर औरंगाबादमध्ये नाथसागर आहे, पुण्यामध्ये दुसरं कोणतं तरी आहे, सांगा कमेंटमध्ये. होय. तिसरा क्वेश्चन आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात अध्यक्ष कोण होते? सांगा बरं. तर याचं उत्तर आहे ब. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नंतर चौथा क्वेश्चन आहे, सातपुडा पर्वत रांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? हे तर सर्वांनाच माहीत आहे भाई का. चौथा क्वेश्चन कोणता असेल सांगा बरं. तर सातपुडा रांगेतील सर्वात मोठे शिखर हे कळसुबाई आहे. कळसुबाई हे शिखर तर आपल्या सह्याद्रीतील सर्वात मोठे शिखर असून आहे. तसेच महाराष्ट्रातले पण सर्वात मोठे शिखर आहे. त्याची उंची तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. नंतर 1857च्या उठावाचे नेतृत्व महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी नानासाहेब पेशव्यांनी केला? तर 1857चा उठाव तुम्हाला माहीतच असेल. तर हा आपल्या महाराष्ट्रात तर काही नव्हता 1857चा उठाव. तर झाशी ही 1800 शतकातली असते. शतकातील इतिहास आहे झाशीचा. ओके, राणी लक्ष्मीबाईचा. तर 1857मध्ये तर आपण 1800 शतकातला आहे, पण तिथं राणी लक्ष्मीबाई होती. आणि 1857चा तर कानपूरचा लढा आहे. तर हा उठाव 1857चा असून नानासाहेब पेशव्यांनी कानपूर येथे नेतृत्व केले. या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशव्यांनी केले होते. तुम्हाला माहीत आहे, याच्यात दिले, कारण की क्वेश्चन पण पाठ करून घ्या आणि नंतर कुठं झाला होता ते पण पाठ करून घ्या. 6वा क्वेश्चन आहे, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात कोणत्या नदीच्या उगमाजवळ आहे? भीमाशंकर. तर 6वा क्वेश्चन अशा प्रकारे आहे. तर याचा उत्तर प्रश्नातच लपलेला आहे. तर भीमाशंकर, भीमा नदीच्या काठावरती. आपण इथे सांगू शकतो भाई, पाठ करायची गरज नाही, टेक्निक लक्षात ठेवायची. नंतर 7वा क्वेश्चन आहे, भारताची पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या मॉडेलवर आधारित होती? सिंपल क्वेश्चन आहे 7वा. तर थोडासा टफ आहे, हा थोडा पाठ करा नाही काय. हेरोडोमल मॉडेल. आन्सर ब आहे 7वाचा, कारण की ही पंचवार्षिक योजना पहिली पंचवार्षिक योजना होती आपल्या देशात. पहिली पंचवार्षिक योजना ही 1954 ते 1956मध्ये राबवण्यात आली होती. ओके, बघूयात 8वा क्वेश्चन. 18वा प्रश्न आपल्यासाठी घेऊन आहेत. तर महाराष्ट्रातील पहिली सहकारी साखर कारखाना कोठे सुरू झाला? तर हा क्वेश्चन नंबर 8वा तुम्ही सांगू शकता उत्तर. तर हा कारखाना कुठे सुरू झाला सांगा बरं. इथे तुम्हाला थोडा कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे, कारण की कुठे सुरू झाला, बारामती, कराड, कोल्हापूर हे सगळे जिल्ह्याचे ठिकाण आहेत. तर याचं उत्तर आहे पवारनगर. पवारनगर हे अहमदनगर जिल्ह्यातला आहे. येथे देशातील पहिला, म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशातील पहिला हा साखर कारखाना
सुरू करण्यात आला. नंतर 9वा क्वेश्चन आहे, अजिंठा लेण्याचे कोणत्या धर्माशी संबंधित चित्रे आणि शिल्पे आढळतात? तर ते सिंपल आहे, कारण की तिथं बुद्धांचं मोठी मूर्ती आपण बघितली असेल सहलींच्या टायमात. तर बौद्ध धर्म अजिंठा लेण्यामध्ये प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित चित्रे आणि शिल्पे आढळतात. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? सांगा बरं, भारताचे पहिले व्हॉइसरॉय कोण होते? तर याचं उत्तर आहे ब. लॉर्ड कनिंगहॅम असं त्यांचं नाव होतं. हा भारताचा पहिला व्हॉइसरॉय होता. तो कधी 1957 का 58 मध्ये होता. तर नंतरून आपण त्याच्यातच जीकेमध्ये पॉलिटीमध्ये या. पॉलिटी म्हणजेच राज्यघटना व प्रशासन. तर भारतातील संविधानाचे कलम 370चा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर 357चा कलम कोणत्या राज्याशी आहे सांगू शकता? तर 370 आपल्याला माहीत आहे भाई, न्यूज एवढं बघतो. 370 हा कलम जम्मू काश्मीरशी रिलेटेड आहे. नंतर राज्यपालाची नियुक्ती कोण करते सांगा बरे? तर राज्यपालाची नियुक्ती ही राष्ट्रपती करतो. ओके, राष्ट्रपती करतो. बाकीच्या पंतप्रधानवर येतील, पण पंतप्रधान नाही करत, राष्ट्रपती करतो राज्यपालाची नियुक्ती. देन 13वा क्वेश्चन आहे, ग्रामपंचायतमधील प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामपंचायतमधील प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक हा प्रशासकीय प्रमुख असतो. सिंपल आन्सर आहे. महापालिकेचे प्रमुखास काय म्हणतात? 14वा क्वेश्चन आहे, सांगा पटकन. तर उसको महापौर बोलते और सबको बोलते. 15वा क्वेश्चन आहे, मूलभूत हक्कांचा समावेश संविधानाच्या कोणत्या भागात झाला? 15वा क्वेश्चन तर भाग 3 मध्ये झाला. सिंपल आहे, हा थोडासा पाठ करायचा, रट्टा मारायचा डायरेक्ट. माहितीचा अधिकार कायदा RTI भारतात कधी लागू झाला? क्वेश्चन 16वा तर तो 2005 मध्ये अधिकार कायदा लागू झाला. ओके. देन 17वा 2005 मध्ये. ओके 2005 मध्ये. संविधानाच्या कोणत्या अधिवेशनामधील कमाल अंतर किती असू शकते? संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये कमाल अंतर किती असू शकते? तर याचे उत्तर आहे 6 महिने. उत्तर 6 महिने. देन 18 क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भाई सांगा बरं कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, DB आंबेडकर. राज्य निवडणूक आयुक्त कोणाकडून नियुक्त केले जातात? राज्य निवडणूक आयुक्त कोणाकडून निवडूक केले जातात? तर ते राज्यपालांकडून. महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या 288 आहे. देन आपण जाऊया सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडे वळूयात. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला माहितीच आहे. तर पहिला 21वा क्वेश्चन म्हणजेच पहिला 21वा चला जाऊ दे. पायरिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? सांगा बरं. पायरिया हा रोग शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर 21व्या क्वेश्चनचा आन्सर आहे दात, हिरड्या. पायरिया ह्या काही त्याचे हे आहेत, तर या भागाशी संबंधित हा रोग आहे पायरिया हा रोग. देन आपण जाऊया 22व्या क्वेश्चनवरती. 22व्या क्वेश्चनचा असा आहे का ध्वनीचा वेग सर्वाधिक कशात असतो? ध्वनीचा वेग खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. तर ध्वनीचा वेग हा पोलाद म्हणजेच ध्वनीचा वेग हा स्नायूंमध्ये जास्त असतो. पोलाद किंवा स्नायू. उत्तर क आहे. जीवनसत्व जीवनसत्व रासायनिक नाव काय आहे? तर 23व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड. जीवनसत्व जीवनसत्व त्याचे नाव आहे ॲस्कॉर्बिक.
उत्तर क जीवनसत्व हे असं पण असू शकतं. क जीवनसत्व, आन्सर क. पृथ्वीची सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा धातू कोणता आहे? पृथ्वीवरती सर्वात जास्त लोह, ॲल्युमिनियम, कॅल्शियम, सोडियम. तर 24 पैकी आपण सांगा बरं कोणतं आहे? तर याचं उत्तर आहे ॲल्युमिनियम. कारण की पृथ्वीच्या कवचात क्रस्ट म्हणजे कवचात म्हणजेच क्रस्ट सर्वात जास्त प्रमाणात आढळून येते, म्हणून तो ॲल्युमिनियम हा घटक आढळून येतो. तर 25वा क्वेश्चन आहे, भारताने 2024मध्ये कोणता महत्त्वाचा चंद्र मोहीम कार्यक्रम यशस्वीरित्या पार केला? तर 25वे याचा आन्सर आहे चंद्रयान 3. बाकीचे चंद्रयान 1, 2 काही नाही, डायरेक्ट चंद्रयान 3. देन आपण जाऊया क्वेश्चन नंबर 26 वरती. ऑलिम्पिक 2024 पॅरिसमध्ये भारताने एकूण किती पदे जिंकली? सांगा बरं. 26वा क्वेश्चन. तर याचं उत्तर आहे 8. जवळजवळ 8 काहीतरी मेडल जिंकली आहेत. तर याचं उत्तर ड आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. 10वीचा भूगोल. ॲमेझॉन नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. तर भारताचे 28वा क्वेश्चन. भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 28वा क्वेश्चन. तर 28व्या क्वेश्चनचा आन्सर आहे राजीव कुमार. सध्याचे मुख्य निवडणूक आयोग आहेत संदर्भ 9 2025 पर्यंत आहेत. ओके. देन 29वा क्वेश्चन. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने मेरा युवा भारत माय भारत प्लॅटफॉर्म लॉन्च केला? शिक्षण मंत्री, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, गृह मंत्रालय, महिला आणि बालविकास. सांगा बरं कोणता? पटकन सांगा, पटकन. आपल्याला पटकन आन्सर पाहिजे. तर याचा आन्सर आहे ब, युवा व्यवहार आणि मित्र मंत्रालय. आपल्याला काही जास्त वेळ घालवायची सवय नाही, तर यूट्यूबरांसारखं आपण झटकन आन्सर टाकतो पटकन पोरांना प्रॅक्टिससाठी. ओके. तर 3रा क्वेश्चन आहे, कसं मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? सांगा बरं. मलेरिया कोणत्या परजीवीमुळे होतो? तर प्लासोडियम क या घटकामुळे मलेरिया होतो ना आपल्याला कधी पण जास्त डास आल्यावर. ओके. मच्छर. तर इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट अँड सोशल सेवा याच्यामध्ये आपण जाऊया. तर क्वेश्चन 31 आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? 31वा क्वेश्चन आहे, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, ब अर्थमंत्री, क पंतप्रधान, ड रिझर्व्ह मंत्री, बँकेचे गव्हर्नर. सांगा बरं कोण? तर याचा उत्तर आहे, ये रहा पेश है आपके सामने क्वेश्चन नंबर 32 का उत्तर. तर 32चं उत्तर आहे क हे 32चं उत्तर आहे. तर याचं उत्तर आहे पंतप्रधान. देन आपण जाऊ 32वा क्वेश्चन आहे. 31व्या क्वेश्चनचं 31व्या क्वेश्चनचं उत्तर आहे पंतप्रधान. देन लक्ष द्या. 32व्या क्वेश्चनचं क्वेश्चन काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. हा फॉर्म आहे. RBIचा फुल फॉर्म काय? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झालं? सांगा पाहू मित्रांनो. तर याचं उत्तर आहे क 1949ला आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा त्याच्या जवळ 2-3 वर्षांनी झाला. 1949ला रिझर्व्ह बँक राष्ट्रीयकरण होऊन गेले. नंतर जाऊया आपण GST म्हणजे वस्तू आणि सेवा कर भारत सरकारने कधी लागू केला? सांगा पाहू. याचं उत्तर सोपं आहे भाई. ते आपण आपल्या लाईफमध्ये जगून बसलोय, ते तर आलंच पाहिजे. सगळ्यांनी पाहिलं आहे लहानपणी टीव्हीवर. ओके. तर 1 एप्रिल 2017मध्ये GST म्हणजेच वस्तू आणि सेवा कर भारतात लागू झाल्यानंतर ते 34वा क्वेश्चन आहे, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? सांगा पाहू 34व्या क्वेश्चनचे आन्सर. तर याचे उत्तर आहे 5 जून भाई. 5 जून सगळ्यांना माहीत आहे. जैवविविधता बायोडायव्हर्सिटी दिन कधी
असतो हे थोडंसं अवघड आहे नाही का 35वा. तर याचं उत्तर आहे 22 मे ब याचं उत्तर आहे. देन 36वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे सांगा बरं. 36वा क्वेश्चन आहे, तर आरोग्य सुविधा पुरवणे, कृषी विकास. याचं उत्तर सगळ्यांनाच आलं पाहिजे भाई, कारण की याचं उत्तर एकदम सिंपल आहे. तर याचं उत्तर काय आहे, अनुसूचित जाती, एस सी आणि इतर मागासवर्गीय संशोधन शिक्षण मंत्री. माझा उद्देश काय, यूट्यूबचं काही नाही आहे, फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठी जास्त आपले विद्यार्थी पुढं जावे, सगळे विद्यार्थी पुढे जावे, देश सुधारावा हाच उद्देश आहे. बाकी काय ना, आपल्याला काय फरक नाही पडत, आपले काय सबस्क्रायबर पण नाही एवढे. ओके, तो समजून घ्या, आपला व्हिडिओ बघा आणि पास होऊन जा. काय आपल्याशी नंतर संबंध ठेवा, सबस्क्राईब करायची काही गरज नाही, लाईक पण नाही केलं तरी चालेल. ओके. त्यानं 37वा क्वेश्चन आहे, गरिबी हटाव ही घोषणा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली. तर याचं उत्तर आहे 37चं उत्तर आहे 5वी. तर गरिबी हटाव ही घोषणा 5व्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आली आहे. ती 5वी पंचवार्षिक योजना कधी होती सांगा बरं, कमेंटमध्ये सांगू शकता आपण. तर ती 1974 ते 1979 मध्ये होती. ओके. देन 38वा क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनोचे मुख्यालय कुठे आहे सांगा पाहू. पटकन 2 क्वेश्चन फक्त राहिले भाई मित्रांनो, फक्त 2 क्वेश्चन राहिले. तर 38चा आन्सर आहे न्यूयॉर्कमध्ये युनोचे मुख्यालय आहे, सगळ्यांना माहीत. मेक इन इंडिया योजनेचे उद्देश काय आहे सांगा. तर मेक इन इंडियाचे उत्तर आहे, मेक इन इंडिया या योजनेचे उद्देश काय आहे सांगा. बँकिंग सुधारणा अजिबात नाही, शिक्षण सुधारणा अजिबात नाही, देशाचे उत्पादन वाढवणे, कृषी उत्पन्न वाढवणे सांगा भाऊ. यार सिंपल आहे ना, देशाचे उत्पादन वाढवणे सगळ्यांनाच माहीत पाहिजे. कार्बन डायऑक्साईड व्यतिरिक्त कोणता वायू हरितगृह वायू म्हणून ग्रीन हाऊस गॅस आहे सांगा. आता 40व्या क्वेश्चनचे आन्सर मी सांगणार नाही, तुम्ही कमेंटमध्ये करा. ओके, हे सगळ्यांना माहीत पाहिजे सांगा. तर आजचा व्हिडिओ इथं थांबूया, पुढं घेऊन येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये, म्हणजेच उद्या घेऊन येऊ आपल्यासाठी रिझनिंगचे 30 क्वेश्चन घेऊन येणार आहेत. आज 40 झाले आपले GKचे. तर यापैकी निदान 20 तरी क्वेश्चन येतील. तर याचं डायरेक्ट आपण रट्टा मारून जाऊ शकतो, म्हणजे पाठ झाले पाहिजे, एक याच्यात पाठ होतील, एवढे सिंपल क्वेश्चन येते. काय रट्टा बिट्टा मारायची गरज नाही. हो, थोडासा टेक्निकने वापरायचे आणि एकदा दोन तीनदा आपण वाचू शकतो. तसं मी PDF लिंक पण देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर तशा प्रकारे आपण वाचू शकता आणि उत्तर पण देणार आहे टाकून लिंकमध्ये. तर तशा प्रकारे आपण बघा आणि वाटलं तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, नाही तर काही गरज नाही. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय गाईज, थँक्यू.